नमस्कार मित्रांनो, मी गणेश वानकर इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। पशुधन विभागामध्ये आतापर्यंतची सर्वात मोठी जाहिरात आलेली आहे। म्हणजे असं खूप कमी रेअर होतं की एखाद्या डिपार्टमेंटचे 100% पद हे भरली जातात, कोणती ती पण गट अ ची पद। बघा एमपीएससी कडून आलेली ही जाहिरात होती। जाहिरातीमध्ये त्यांनी पशुधन विकास अधिकारी लाईव्ह स्टॉक डेव्हलपमेंट ऑफिसर LDO ग्रुप 1 ची पोस्ट आहे। याची 2795 पद म्हणजे एवढी रिक्त पद होती आणि त्या संपूर्ण पदांसाठी जाहिरात आलेली ही क्लास 1 ची पद आहे। म्हणजे याचा जर दर्जा पाहिला, याच्या डिपार्टमेंट मध्ये हा उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी, एवढं लक्षात घ्या तुम्ही। म्हणजे हा काही साधा ऑफिसर नाही आहे, हा खूप मोठा ऑफिसर आहे आणि याच्या जवळपास 2795 म्हणजे इतिहासातली सगळ्यात मोठी संधी आहे। आणि ही जर संधी गेली तर लक्षात घ्या पुढचे 3 4 5 वर्ष काही जाहिरात येणार नाही। आली तरी 20 30 50 60 जागांची, कारण की एवढ्या काही जागा काही लगे रिकाम्या होणार नाही आणि कोणी काही ही जागा काही सोडणार नाही, कारण की ही डायरेक्ट याच्यामधलं S20 ची वेतन श्रेणी आहे। ओके, तर याचाच अभ्यासक्रम नेमका काय आहे, याचा परीक्षा पॅटर्न काय, तर त्याच्याविषयी आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी पशुधन विकास अधिकारी गट अ याची ऑनलाईन बॅच जी आहे ना, तर लवकरच आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवर उपलब्ध होणार आहे। अधिक माहितीसाठी तुम्ही आपलं ऍप डाउनलोड करून घ्या किंवा हा नंबर आहे आमच्या प्रतिनिधींचा, त्यांना तुम्ही कॉल करा, ते तुम्हाला आपल्या बॅचेस विषयी संपूर्ण माहिती देतील। या बॅच मध्ये तुम्हाला महाराष्ट्रातील सर्वोत्तम फॅकल्टी सोबत जो तुमचा टेक्निकलचा पार्ट आहे आणि जे काही 2 पॉइंट नॉन टेक्निकलचे आहेत तर ते सर्व व्यवस्थित पद्धतीने कव्हर होतील। पशुधन विकास अधिकारी पास होण्यासाठी जे काही तुम्हाला नोट्स असतील, पीपीटी नोट्स असतील, टेस्ट सिरीज असेल, त्यासोबतच व्हिडिओ लेक्चर्स असतील, तर ते सर्व तुम्हाला आपल्या बॅचेस मध्ये जे आहेत तर ते बघायला नक्की मिळतील। बघा याची बघा यांनी सांगितलं का होतं निवड प्रक्रियेमध्ये की जर वाजवीपेक्षा कमी अर्ज आले तर आम्ही डायरेक्ट मुलाखत घेणार आहोत, बॅच घेणारच नाही। पण मागच्या वेळी पण त्यांनी अशाच पद्धतीने सांगितलं होतं, परंतु मागच्या वेळी तर फार कमी ऍड होती, यावेळी तर 2795 पदांची आहे, तर ते शक्यच होणार नाही। काय असतं माहितीये का, इंटरव्ह्यूला ते काय करतात, समजा 3 पटपेक्षा जास्त अर्ज आले ना तर ते लगेच ते परीक्षा घेतात आणि होईलच ते। बघा 2795 पद आहेत, एवढे जरी इंटरव्ह्यू घ्यायचे ठरवले ना एवढ्या उमेदवारांचं तरी खूप सारे दिवस लागतील। तुम्ही बघा ना किती पॅनल बसवावे लागतील किती, म्हणून ते काही शक्य होणार नाही। 100% याची जी आहे तर ती परीक्षा त्यांना घ्यावीच लागणार आहे आणि क्लास 1 म्हटल्यानंतर कोणी काही त्याला सोडणार नाही। खूप सारे उमेदवार याच्यासाठी जे आहेत तर ते इच्छुक पण आहेत। ओके, बघा याचा नेमका एक्झाम पॅटर्न काय तर त्याच्याविषयी आपण जाणून घेऊया। आणि खूप सारे विद्यार्थी पात्रतेविषयी विचारत होते, ज्यांना पात्रता जाणून घ्यायचं असेल आपला व्हिडिओ आहे आणि ज्यांना वाटत असेल की पात्रता मला माहितीच करून घ्यायची त्यांच्यासाठी आपण सेपरेट व्हिडिओ बनवू। बघा पशुधन विकास अधिकारी लाईव्ह स्टॉक डेव्हलपमेंट ऑफिसर ग्रुप A ची पोस्ट आहे ही। बघा ही परीक्षा 2 टप्प्यात झाली होती मागच्या वेळी आणि आता पण 2 टप्प्यातच होणार आहे। बघा पहिली परीक्षा होते लेखी परीक्षा, जे चालणी परीक्षेचं काम करते, तिच्यात 200 गुण असतात। त्याच्यानंतर तुम्हाला बोलवलं जातं इंटरव्ह्यू साठी, हे झाले किती 200 आणि हे झाले 50, म्हणजे असे तुमचे 250 जो गुण असतं ना 250 याच्याद्वारे तुमचा कट ऑफ लागत असतो। तुमचा कट ऑफ हा याच्याद्वारे लागतो, कधी हे दोन्ही मिक्स केला जातात, हे 200 गुण आणि हे 50 गुण, हे दोन्ही गुण मिक्स करून ज्याला सगळ्यात जास्त गुण असतात त्याच्याद्वारे हा कट ऑफ तयार केला जातो। बघा याच्यामध्ये 2 घटक प्रामुख्याने, बघा एक सामान्य ज्ञान आणि दुसरा विषयाशी संबंधित घटक, त्याला तुम्ही काय म्हणा तुमचं टेक्निकल नॉलेज। बघा पहिला जो पार्ट आहे ना तो मराठी इंग्रजी अशा दोन्ही भाषेत असेल, परंतु टेक्निकलचा पार्ट हा संपूर्णतः इंग्लिश मध्ये असणार आहे। याच्यासाठी 100 प्रश्न, गुण 200 असतील, वेळ मात्र 1.5 तास असेल, म्हणजे काय 90 मिनिटे तुम्हाला इथं वेळ मिळणार आहे। दर्जा हा पदवी लेवलचा असेल आणि MCQ टाइप मध्ये असणार आहे। 4 पर्यायांचा जो आहे तर तो एक प्रश्न इथं तयार होणार आहे। इथं निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम पण असणार आहे 1/4, म्हणजे जर 4 प्रश्न चुकले तर एका प्रश्नाचे गुण तुमची इथं वजा जे आहेत तर ते केले जातील। आणि अंतिम गुणवत्ता यादी ही वस्तुनिष्ठ परीक्षेतील आणि मुलाखतीतील एकत्रित गुणांच्या आधारावर राहील, म्हणजे 250 गुणांच्या आधारावर ते तयार करण्यात येईल। आता आपण डिटेल मध्ये अभ्यासक्रम पाहूया। बघा सगळ्यात आधी सामान्य ज्ञान जर आपण पाहिलं, सामान्य ज्ञान मध्ये काय सांगितले, जागतिक तसेच भारतातील चालू घडामोडी, राजकीय, औद्योगिक, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, भौगोलिक, खगोलशास्त्रीय, सांस्कृतिक, वैज्ञानिक इत्यादी सर्व घटक सांगितलेले आहेत। आणि तुम्ही लक्षात घ्या सकाळी आपल्याकडे अमोल सरांचं एक चालू घडामोडीचं लाईव्ह सेशन असतं, फ्री मध्ये असतं ते युट्यूबला, तुम्ही डेली बघत चला, त्याच्यामध्ये या सगळ्या न्यूज ज्या आहेत तर तुमच्या ऑटोमॅटिक कव्हर होऊन जातील। तसेच RTI कायदा 2005 तर याची पण एक सेपरेट बॅच पण आहे मित्रांनो, एक सेपरेट बॅच पण आपल्या ऍप्लिकेशनवर उपलब्ध आहे, परंतु ही पूर्ण बॅच मध्ये बाकीची तुम्हाला सब्जेक्ट असतील। आता हा जो झाला तुमचा नॉन टेकचा पार्ट बरं का, हा नॉन टेकचा पार्ट। आता कोणत्या याच्यावर किती प्रश्न येतात, फॉर एक्झाम्पल याच्यावर किती प्रश्न आले होते मागच्या वेळी, याच्यावर किती प्रश्न आले, त्याच्यानंतर क्लिनिकल वर किती आले, पॅराक्लिनिकल वर किती आले, याचा आपण सिलेबस डिकोडिंग म्हणून एक सेपरेट व्हिडिओ येणार आहे। बघा पहिला टॉपिक आहे
क्लिनिकल सब्जेक्ट्स, मग याच्यामध्ये वेगवेगळे जसं की वेटरनरी मेडिसिन, वेटरनरी सर्जरी अँड रेडिओलॉजी, वेटरनरी गायनाकोलॉजी, तर हे सब्जेक्ट्स याच्यामध्ये बघायला मिळतात. पुढचा आहे बी पॅराक्लिनिकल सब्जेक्ट्स. पॅराक्लिनिकल हा विषय आहे, याच्यामध्ये बाकीचे जसं की वेटरनरी पॅथॉलॉजी, तर वेटरनरी ही सगळी वेटरनरीचे आपल्याला इथं पाहायला मिळतात. बघा इथपर्यंतचा हा जो सिलेबस आहे ना, हा जे बीएससी वाले आहेत तर ते पण म्हणतात की आम्हाला पण इथे एलिजिबल केलं पाहिजे होतं. त्यांचं म्हणणं हे सगळे आम्हाला असतात, पण पुढचा जो पार्ट येतो ना नेमका सर्जनचा जो पार्ट आहे ना, तर तो मात्र त्यांच्या एज्युकेशन मध्ये नाही असं काही जे एलडीओ आहेत तर मी त्यांच्याशी चर्चा केली तर त्यांनी सांगितलं होतं, म्हणून आम्ही त्यांना इलिजिबल केलेलं नाही आहे. बघा प्री क्लिनिकल सब्जेक्ट्स आणि ॲनिमल प्रोडक्शन, तर असे हे दोन पुन्हा टॉपिक आहे. याच्यामध्ये वेटरनरी अॅनाटॉमी, वेटरनरी फिजिओलॉजी अँड बायोकेमिस्ट्री, वेटरनरी ॲनिमल हजबेंडरी एक्सटेन्शन एज्युकेशन, लाईव्ह स्टॉक प्रोडक्शन मॅनेजमेंट, त्याच्यानंतर ॲनिमल जेनेटिक्स अँड ब्रीडिंग अँड ॲनिमल न्यूट्रिशन. तर एवढे सगळे टॉपिक. आता तुम्हाला काय करायचे बघा, दिसायला हे एवढे एवढे दिसत असले ना, लक्षात घ्या सिलेबस जेवढा छोटा दिसतो ना तर तो लय मोठा असतो. फॉर एक्झाम्पल इथं काय म्हटले, चालू घडामोडी एकच दिलेलं आहे असं नाही. चालू घडामोडी हा सगळ्यात मोठा सब्जेक्ट आहे. इव्हन दो एमपीएससी मध्ये सगळ्यात कमी गुण जे मुलांना येतात ना ते चालू घडामोडीमध्येच येतात. तर हे सगळे टॉपिक्स तुमचे आपली ही जी बॅच असणार आहे तर त्या या बॅच मध्ये जे आहेत तर त्या आपण व्यवस्थित पद्धतीने कव्हर देखील करून घेणार आहोत. तर या बॅचला जॉईन करण्यासाठी आजच इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा. तसेच हा नंबर आहे, यांना फोन करा आमच्या प्रतिनिधींना, ते तुम्हाला संपूर्ण माहिती सांगतील. बॅच जॉईन करताना एक कोड जर तुम्ही यूज केला, एक सिक्रेट कोड आहे GM10, हा जर कोड यूज केला तर तुम्हाला फ्लॅट 10% ऑफ जे आहे तर ते बॅचेसवर इथं मिळू शकतं. पशुधन विकास अधिकारीची सर्वात मोठी संधी आहे. व्यवस्थित पद्धतीने अभ्यास करा, कारण की अशी संधी काय पुन्हा येणार नाही हे लक्षात घ्या. ग्रुप ए ची पोस्ट आहे, पार उपजिल्हाधिकारी लेवलचं तुम्ही काम करणार आहात आणि त्याची पूर्ण माहिती आता भविष्यात त्याचं काम काय असतं, त्याला सॅलरी किती असते, पात्रता काय असतं, सिलेबस डिकोडिंग झालं, या सगळ्या गोष्टी येणाऱ्या कालावधीत आपल्या याच चॅनलवर येणार आहेत. म्हणून तुम्ही या चॅनलला जे आहेत तर ते आजच जे आहेत तर ते सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.